हॅलो डिअर स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल. तर आपण गेल्या याच्यामध्ये 3 प्रॉब्लेम घेतले होते कॉम्प्लेक्स नंबरच्या. तर हा 4th क्वेश्चन आहे. हे पण रिलेटेड विथ बेसिक कन्सेप्ट आहे. पण ह्याच्यामध्ये एक थेरम यूज होणार आहे. आज मला इंट्रोड्यूस केला होता डी मोव्हियर्स थेरम. ते अजून एकदा आपण ह्या क्वेश्चन्स मध्ये सॉल्व्ह करून या 6 जे सब बिट्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे, त्या सगळ्या क्वेश्चन्स आपण यूज करून प्रूफ करू युजिंग सम ऍझम्पशन्स. ओके, चलो. तर वन बाय वन आपण सॉल्व्ह करू त्या क्वेश्चन्सला. तर अगोदर आपण हा क्वेश्चन रीड करून घेऊ. इफ साइन अल्फा प्लस साइन बीटा प्लस साइन गॅमा इक्वल्स टू 0 इक्वल्स टू कॉस अल्फा प्लस कॉस बीटा प्लस कॉस गॅमा, then prove that cos of alpha plus beta plus cos of gamma plus beta plus cos of alpha plus gamma equals to 0. Sin of alpha plus beta plus sin of gamma plus beta plus sin of alpha plus gamma equals to 0. मग त्याच्यानंतर थर्ड केस मध्ये cos 2 alpha plus cos 2 beta plus cos 2 gamma equals to 0. आणि इन टर्म्स ऑफ साइन पण त्याची किंमत किती शो करायची आहे? 0 शो करायची आहे. दॅट इज sin 2 alpha plus sin 2 beta plus sin 2 gamma equals to 0. cos square alpha plus cos square beta plus cos square gamma equals to 3 by 2 times 3 by 2 equals to ते सेम व्हॅल्यूज आहेत दोन्ही एक्सपान्शन्सला. दॅट इज साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा. आणि थर्ड केस मध्ये कॉस ऑफ 3 अल्फा प्लस कॉस ऑफ 3 बीटा प्लस कॉस ऑफ 3 गॅमा इक्वल्स टू 3 कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. आणि त्याच्यानंतर साइन 3 अल्फा प्लस साइन 3 बीटा प्लस साइन 3 गॅमा इक्वल्स टू 3 टाइम्स ऑफ साइन ऑफ अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. इथपर्यंत काय डाऊट? या किती आहेत? हे 6 आहेत. 6 प्रूव्ह दॅट असं आपल्याला करायचंय युजिंग सम गिवन assumptions or assuming some given data. मग त्याच्यानंतर आपण वन बाय वन याला प्रूफ करून घेऊ. चलो. तर फर्स्ट काय करायचं, कुठून स्टार्ट करायचं तुम्हाला डाटा? दॅट इज प्रूफ. लेट पासून स्टार्ट करायचंय. लेट एक्स इक्वल्स टू कॉस अल्फा प्लस आय साइन बीटा, सॉरी आय साइन अल्फा. त्याला आपण शॉर्ट मध्ये मित्रांनो काय यूज करतो? सिस अल्फा. त्याला शॉर्ट मध्ये काय करायचं? सिस अल्फा. त्याच्यानंतर y इक्वल्स टू कॉस बीटा प्लस आय साइन बीटा इक्वल्स टू सिस बीटा. आणि त्याच्यानंतर z इक्वल्स टू कॉस गॅमा प्लस आय साइन गॅमा इक्वल्स टू सिस गॅमा. हे आपण व्हॅल्यूज यूज करतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट. नाव गिवन गिवन मध्ये काय आहेत आपल्याकडं? दॅट इज कॉस अल्फा प्लस कॉस बीटा प्लस कॉस गॅमा ची किंमत किती आहे? 0. अँड साइन अल्फा प्लस साइन बीटा प्लस साइन गॅमा ची किंमत किती राहणार? 0. ठीक आहे ना. याला इक्वेशन नंबर 1 द्या, याला इक्वेशन नंबर 2 द्या आणि याला इक्वेशन नंबर 3 द्यायचा. मग ऍडिंग ऍडिंग इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आय थिंक हा वाला तुम्हाला एक्सपान्शन माहित असेल. ह्या एक्सपान्शन्सला आपण काय म्हणतो? हे तर एक्स वाय झेड आर दी कॉम्प्लेक्स नंबर त्याला लेट मध्ये कन्सिडर केलेलं आहे. बट या एक्सपान्शन जे आहेत ते पोलार फॉर्मच्या केसमध्ये. ठीक आहे, तर पोलार फॉर्म मध्ये आपण कसं लिहितो? फॉर एक्झाम्पल झेड इन टर्म्स ऑफ पोलार फॉर्म सांगायचं असेल तर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा तुम्हाला अगोदर इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता. त्याच फॉर्मॅटमध्ये मग एक्स साठी मी अँगल अल्फा कन्सिडर केला, वाय साठी बीटा कन्सिडर केला आणि झेड साठी गॅमा कन्सिडर केलेलं आहे. लक्षात आलं? चलो नेक्स्ट. ऍडिंग इक्वेशन 1 2 अँड 3. मग एक्स प्लस वाय प्लस झेड ची किंमत किती येईल? दॅट इज कॉस अल्फा प्लस आय साइन अल्फा प्लस कॉस बीटा प्लस आय साइन बीटा. त्याच्यानंतर प्लस कॉस गॅमा प्लस आय साइन गॅमा. मग इथं रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट ऍड करून घेतो. मग कॉस अल्फा प्लस कॉस बीटा प्लस कॉस गॅमा एका ब्रॅकेट मध्ये राहील. आणि सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला आय कॉमन भेटणार. म्हणजे एका ब्रॅकेट मध्ये मी काय ऍडिशन करतो? कॉस अल्फा प्लस सॉरी साइन अल्फा प्लस साइन बीटा प्लस साइन गॅमा. लक्षात आलं?
आणि हे एक्स प्लस वाय प्लस झेड ची किंमत आहे. बट आपल्याला माहित आहे हे व्हॅल्यूज काय आहेत रे? हे व्हॅल्यू 0 आहेत कारण की गिवन मध्ये दिलेले आहेत. बरोबर का? या समेशन ऑफ कॉस अल्फा प्लस कॉस बीटा प्लस कॉस गॅमा ची किंमत आणि साइन अल्फा प्लस साइन बीटा प्लस साइन गॅमा ची किंमत 0 आहे, जे की गिवन मध्ये दिलेलं आहे. लक्षात आलं? चल. तर इथून मी काय कन्क्लूड करतो? एक्स प्लस वाय प्लस झेड ची किंमत किती आहे रे? 0. एक्स प्लस वाय प्लस झेड ची किंमत किती राहणार? 0 राहणार आहे. लक्षात ठेवा. चल नेक्स्ट. नेक्स्ट. मग 1 अपॉन नाव आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय. ठीक आहे. 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय प्लस 1 अपॉन झेड इक्वल्स टू याची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. चल याची किंमत फाइंड आउट करू. तर 1 अपॉन सिस अल्फा. मी सिसच्या फॉर्म मध्ये घ्यायलो कारण की एक्सपान्शन मोठा होईल. ते बोर्डवर बसणार नाही. तुम्ही पण काय करा, शॉर्ट ॲब्रिव्हिएशन्स यूज करायचे आहेत. ठीक आहे. पोलार फॉर्मच्या सिस अल्फा प्लस 1 अपॉन सिस बीटा प्लस 1 अपॉन सिस गॅमा. मग हे मी इक्वेशन 1, 2 आणि 3 मध्येच ॲब्रिव्हिएशन फॉर्म मध्ये पोलार फॉर्म एक्सप्रेस केलेला आहे. सिस अल्फा प्लस सिस बीटा प्लस सिस गॅमा. एक एक्झाम्पल घेतलं तर सिस अल्फाची किंमत काय राहतो, म्हणजे एक्सपान्शन काय राहील? कॉस अल्फा प्लस आय साइन अल्फा. तर याला मी सिस ऑफ ह्याला समजा न्यूमरेटर मध्ये एक्सप्रेस करायचं असेल तर अँगल नेगेटिव्ह मध्ये होईल. त्याच्यानंतर प्लस सिस मायनस बीटा. ठीक आहे. प्लस सिस मायनस गॅमा. आणि ह्याचं समजा तुम्ही एलसीएम घेतला एक्स वाय झेड, तर फर्स्ट याच्यामध्ये वाय झेड येईल प्लस एक्स झेड येईल प्लस एक्स वाय. ठीक आहे. बघा कसं घेतलंय मी, पहिले मल्टिप्लिकेशन केलं 3 व्हेरिएबलचं. सगळ्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये एक एक व्हेरिएबल्स आहेत. जे व्हेरिएबल नाही त्यांचं मल्टिप्लिकेशन इथं समच्या फॉर्म मध्ये लिहायचं. फॉर एक्झाम्पल एक्स आहे तर इथं आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये किती रिक्वायर्ड आहे? वाय एक्स वाय झेड. बट वाय झेड नाही तर वाय झेड मल्टिप्लाय ऍड न्यूमरेटर मध्ये घेतलेलं आहे. तर वाय आहे, मग एक्स झेड नाही तर काय केलं, सम मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये एक्स झेड घेतला आणि सम मध्ये एक्स वाय घेतला कारण की डिनॉमिनेटर मध्ये झेड आहे. लक्षात आलं का? चलो नेक्स्ट. आता ह्याची किंमत काढू. आता ह्याचं मिनिंग काय आहे रे? मायनस म्हणला की या दोघांमध्ये साइन आणि कॉस मध्ये काय येणार? मायनसचा फॉर्म्युला लागणार, दॅट इज कॉन्जुगेटची फॉर्म्युला लागणार. कॉस अल्फा मायनस आय साइन अल्फा प्लस कॉस बीटा मायनस आय साइन बीटा प्लस कॉस गॅमा मायनस आय साइन गॅमा. लक्षात आलं? ठीक आहे. चल. तर एका याच्यामध्ये काय ठेवतो मी? रिअल पार्ट्स. आपल्याला माहित आहे रिअल पार्ट्स. कॉस अल्फा प्लस कॉस बीटा प्लस कॉस गॅमा मायनस आहे इथं सगळ्यांमध्ये. मायनस आहे कॉमन निघल. तर मायनस आहे कॉमन करतो आणि साइन अल्फा प्लस साइन बीटा प्लस साइन गॅमा. तर इथं सिरियस सिक्वेन्स वाइज लिहितो एक्स वाय प्लस वाय झेड प्लस एक्स झेड डिवायडेड बाय एक्स वाय झेड एक्स वाय झेड. चलो नेक्स्ट. तर ह्याची किंमत तर आपल्याला माहित आहे. त्याची किंमत काय आहे? 0 आहे कारण की गिवन मध्येच आहेत आपल्याकडं. मग ह्याची किंमत किती येणार? दॅट इज एक्स वाय प्लस वाय झेड प्लस एक्स झेड डिवायडेड बाय एक्स वाय झेड ची किंमत 0. म्हणजे एक्स वाय प्लस वाय झेड प्लस एक्स झेड ची किंमत किती राहील? 0. आणि ह्याला पण तुम्हाला काय करायचं, इक्वेशन टाकून ठेवा कारण की हे युजफुल ठरणार आहे बाकीचं सोल्युशन्स काढण्यासाठी. तर ह्याला इक्वेशन नंबर 4 टाकलं एक्स प्लस वाय प्लस झेड साठी आणि इथं एक्स वाय प्लस वाय झेड प्लस एक्स झेड साठी फिफ्थ इक्वेशन टाकलेलं आहे. ओके. लक्षात आलं? तर फर्स्ट टू दॅट मध्ये काय करायचं आपल्याला, एकदा चेक करून घ्या. फर्स्ट टू दॅट मध्ये हा या दोघांचा सम दॅट इज कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा प्लस कॉस ऑफ बीटा प्लस गॅमा प्लस कॉस ऑफ अल्फा प्लस गॅमा ची किंमत 0 करायची आणि साइन साठी पण. आता ह्याचे व्हॅल्यूज टाकून देऊ.
ह्या व्हॅल्यूज टाकून देऊ आता. एक्स ची किंमत किती आहे? सिस अल्फा आणि वाय ची किंमत सिस बीटा प्लस सिस बीटा सिस गॅमा, त्याच्यानंतर प्लस सिस अल्फा आणि नेक्स्ट आहे सिस गॅमा इक्वल्स टू 0. आता सिस समजा मल्टिप्लिकेशन मध्ये असेल, ठीक आहे, अब्रिव्हिएशन मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर अँगल्स काय करायचे? ऍडिशन्स मध्ये घ्यायचे आहेत. अल्फा प्लस बीटा सिस ऑफ अल्फा प्लस बीटा सिस ऑफ बीटा प्लस गॅमा प्लस सिस ऑफ गॅमा प्लस अल्फा प्लस गॅमा इक्वल्स टू 0. आणि ह्याला जसं मी अब्रिव्हिएशन यूज केला होता कॉस अल्फा प्लस आय साइन अल्फा, अल्फा साठी हे एक्सपान्शन आहे, बट अल्फा प्लस बीटा साठी काय राहणार? मग कॉस कॉस आणि साइनच्या अँगल्स मध्ये तुम्हाला अँगल काय दिसणार? अल्फा प्लस बीटा. देअरफॉर कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा प्लस आय साइन ऑफ अल्फा प्लस बीटा, ओके, त्याच्यानंतर प्लस कॉस ऑफ बीटा प्लस गॅमा प्लस आय साइन ऑफ बीटा प्लस गॅमा. नेक्स्ट व्हॅल्यू प्लस कॉस ऑफ अल्फा प्लस गॅमा प्लस आय साइन ऑफ अल्फा प्लस गॅमा इक्वल्स टू 0 राहणार आहे. आता सेम मी काय करतो? आता नेक्स्ट स्टेप सगळ्यांचं सम करून टाकतो, रिअल आणि इमॅजिनरी पार्ट. अल्फा प्लस बीटा प्लस कॉस बीटा प्लस गॅमा प्लस कॉस गॅमा अल्फा प्लस गॅमा एका ब्रॅकेट मध्ये ठेवतो प्लस आय साइन ऑफ, आय कॉमन करतो कारण की याच्यामध्ये आय कॉमन निकल, सगळ्या याच्यामध्ये आय आहे साइनच्या मल्टिप्लिकेशन सोबत. मग अल्फा प्लस बीटा प्लस साइन ऑफ बीटा प्लस गॅमा प्लस साइन ऑफ अल्फा प्लस गॅमा. आणि ह्या झिरोला मी ऍडजस्टमेंट कसं करतो? 0 प्लस आय टाइम्स ऑफ 0. कसं काय मी ऍडजस्टमेंट केलं? कारण की मला इझी जाईल इक्वेटिंग इमॅजिनरी आणि रिअल पार्ट्स. ठीक आहे, तर इथं तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ओके, तर इथं लिहून घ्या तुम्ही इक्वेटिंग रिअल अँड imaginary parts, real and imaginary parts on both sides, on both sides. ठीक आहे, तर इथं रिअल पार्टची किंमत 0 आहे, इमॅजिनरी पार्टची पण किंमत 0. म्हणजे ह्याचं राईट हँड साइड और लेफ्ट हँड साइड 0 येणार. म्हणजे मी डायरेक्टली काय सांगू शकतो इथं? इट इज कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा प्लस कॉस ऑफ बीटा प्लस गॅमा प्लस कॉस ऑफ अल्फा प्लस गॅमा ची किंमत 0 अँड साइन ऑफ अल्फा प्लस बीटा प्लस साइन ऑफ बीटा प्लस गॅमा प्लस साइन ऑफ अल्फा प्लस गॅमा ची किंमत किती राहणार? 0. मग हा तुमचा ए झाला, हा तुमचा बी झाला. ठीक आहे, ह्यांच्यासाठी प्रूफ आहे. लक्षात आलं? ठीक आहे, दोन्ही इक्वेशन्स प्रूफ केलेले आहे. आता नेक्स्ट व्हॅल्यूज, हे व्हॅल्यूज चेक करायचे आपण. कॉस ऑफ 2 अल्फा प्लस कॉस ऑफ 2 बीटा प्लस कॉस ऑफ 2 गॅमा, साइनच्या केसमध्ये पण सेमच आहे. मग त्याच्यासाठी काय करतो ना, फॉर सी, आता सी साठी काय करणार? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. ठीक आहे, तर एक्स प्लस वाय प्लस झेड याचा ब्रॅकेट स्क्वेअर करून घ्या. आणि झिरोचा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे, झिरोचा स्क्वेअर काय येईल रे? झिरोच येईल. मग एकचं एक्सपान्शन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ एक्स वाय प्लस वाय झेड प्लस एक्स झेड, हे एक्सपान्शन येईल कशासाठी? 3 व्हेरिएबलचं ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन हे आहे. बट आपल्याला माहिती आहे याची किंमत किती आहे रे? ठीक आहे, फ्रॉम इक्वेशन कुठून आहे? फ्रॉम इक्वेशन नंबर सेकंड. मी ह्या व्हॅल्यूला 0 करू शकतो, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ची किंमत किती येणार? 0 येणार. ठीक आहे, आता याचे व्हॅल्यूज टाकून द्या. सिस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सिस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सिस गॅमा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 0. ठीक आहे, इक्वल्स टू 0.
तर इथं तुम्हाला आता डी मोव्हियर्स थेरम तुम्हाला यूज करावा लागेल. ओके, डी मोव्हियर्स थेरम यूज करावं लागेल. लक्षात आलं? चल, आता इथं डी मोव्हियर्स थेरम बाय युजिंग डी मोव्हियर्स थेरम काय यूज करावं लागेल डी मोव्हियर्स थेरम. तर याच्यासाठी काय सांगते डी मोव्हियर्स थेरम? फॉर एक्झाम्पल कॉस थिटा प्लस आय साइन थिटा टू दी पॉवर एन असेल तर कॉस ऑफ एन थिटा प्लस आय साइन ऑफ एन थिटा एन थिटा. म्हणजे तुम्ही पोलार फॉर्मचं पॉवर एन घेत असाल तर ते एन कुठं मल्टिप्लाय होणार? रिझल्ट मध्ये, दॅट इज विथ अँगल्स मल्टिप्लाय होणार ती पॉवर. ओके, तर इथं पण सेमच आहे रे बघा, पॉवर 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 म्हणजे टू टू पॉवर आहेत. तर इथं काय होईल मग तुम्हाला काय भेटेल? देअर फोर सिस टू अल्फा प्लस सिस टू बीटा प्लस सिस टू गॅमा ची किंमत 0 आहे. आणि याचे एक्सपान्शन पण माहित आहे, कॉस आणि साईनच्या फॉर्म मध्ये. कॉस टू अल्फा प्लस कॉस आय साइन टू अल्फा प्लस कॉस टू बीटा प्लस आय साइन टू बीटा प्लस कॉस टू गॅमा प्लस आय साइन टू गॅमा इक्वल्स टू 0. मग रिअल पार्ट एका साईडला म्हणजे एका ब्रॅकेट मध्ये ऍडिशन्स मध्ये घ्या. कॉस टू अल्फा प्लस कॉस टू बीटा प्लस कॉस टू गॅमा एका ब्रॅकेट मध्ये. आणि नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये आय टाइम्स ऑफ साइन टू अल्फा प्लस साइन टू बीटा प्लस साइन टू गॅमा. आणि ह्याला मी काय करणार? ऍडजस्टमेंट कसं करतो? 0 प्लस आय टाइम्स ऑफ 0 अगोदर केला होता. कसं काय? कारण की इझी होईल मला इक्वेट करण्यासाठी रिअल आणि इमॅजिनरी. इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स ऑन बोथ साइड. मग काय आणायचं? कॉस टू अल्फा प्लस कॉस टू बीटा प्लस कॉस टू गॅमा ची किंमत 0. साइन टू अल्फा प्लस साइन टू बीटा प्लस साइन टू गॅमा इक्वल्स टू 0. मग हा झाला तुमचा सी. आला का? ओके, तर हा तुमचा सी साठी एक्सप्लेनेशन होता, प्रूफ होता. तर आपण काढला. आता नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचंय डी साठी. लक्षात आलं? आता डी साठी काय आहे रे? डी साठी काय इथं एकदा चेक करून घ्या. cos square alpha plus cos square beta plus cos square gamma equals to 3/2 equals to sin square alpha plus sin square beta plus sin square gamma. तर मला हाच इक्वेशन यूज करावं लागेल. आणि ह्याला मी काय करतो? इक्वेशन नंबर 5 कन्सिडर करतो. ठीक आहे, अगोदर कोणतं इक्वेशन टाकलं होतं आपण? ह्याला इक्वेशन नंबर 5. हा, ह्याला इक्वेशन नंबर 5 म्हणजे ह्याला मला काय करावं लागेल? इक्वेशन नंबर 6 टाकावं लागेल. बरोबर का? ना आता डी साठी ना युजिंग इक्वेशन 4. आता त्याच्यामध्ये मला काय करायचं? कॉस टू थिटा साठी एक्सपान्शन टाकायचे आणि ह्याला पण इक्वेशन टाका, कारण की हे पण यूज नाही. ठीक आहे, राहू द्या, नंतर टाकूत आपण, हेच पहिले यूज करू. 2 cos² थिटा मायनस 1. ठीक आहे, ची किंमत काय राहणार? दॅट इज कॉस टू थिटाची किंमत आपल्याला माहित आहे, ट्रिग्नोमेट्रिक डबल अँगलचा फॉर्म्युला आहे 2 cos² थिटा मायनस 1. तर ह्याच्यामध्ये टाकून टाका. याच्यामध्ये अल्फा बीटा गॅमाच्या फॉर्म मध्ये व्हॅल्यूज आहेत. तर तुम्हाला पहिले 2 cos² अल्फा मायनस 1 प्लस 2 cos² बीटा मायनस 1 प्लस 2 cos² गॅमा मायनस 1 ची किंमत 0. आता -1 आहे, -3 होईल. त्या साईडला गेल्यानंतर पॉझिटिव्ह 3 राहणार. आणि याच्यामधून मी काय कॉमन काढू शकतो रे? तिन्ही याच्यामधून 2 कॉमन काढू शकतो आणि त्याचं ऍडिशन अल्फा स्क्वेअर प्लस कॉस बीटा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर
गॅमा म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल्स टू 3. म्हणजे इथं कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा ची किंमत 3/2 येणार. लक्षात आलं? ओके. चल आता मी एक सिंपल फंडा यूज करतो इथं. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ची किंमत किती रे? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ची किंमत किती? 1. पायथागोरस थेरम नी आपण काय करू शकतो, ह्या रिलेशन यूज करू शकतो. ठीक आहे. तर मी इथं काय करणार, कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा असं करू शकतो का रे? ठीक आहे. तर हा वाला रिलेशन मला वरच्या इक्वेशनला यूज करायचा आहे आणि ह्याला मी काय करतो, इक्वेशन नंबर 7 टाकतो कारण की ऑलरेडी 6 टाकलेलं आहे. तर याच्यासाठी साइन स्क्वेअर युजिंग इक्वेशन 7, मग इथं 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा प्लस 1 मायनस साइन स्क्वेअर बीटा प्लस 1 मायनस साइन स्क्वेअर गॅमा ची किंमत 3/2 राहील. आता नेक्स्ट 1 प्लस 1 प्लस 1 ह्याची किंमत किती येणार? 3. तिकडे गेल्यानंतर मायनस मध्ये कन्वर्ट होईल आणि ह्याच्यामधून सगळ्यांमधून -1 कॉमन करतो. मग इथं साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा ची किंमत किती राहणार आहे? 3/2 मायनस 3. म्हणजे ह्याची किंमत येईल मायनस आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 दॅट इज 3 मायनस 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे -3/2. दोन्ही साईडला काय आहेत रे? मायनस आहेत, गेट कॅन्सल. तर फायनल रिझल्ट काय येईल इथं? इथंच लिहून घेतो फायनल रिझल्ट. Therefore, final result sin square alpha plus sin square beta प्लस साइन स्क्वेअर गॅमा ची किंमत 3/2 हे मी या रिलेशनशिप मधून सांगू शकतो. तर दोन्ही व्हॅल्यूज रिलेटेड टू डी होते. बघा इथे आहे का? 3/2. आता आपल्याला लास्टली इथं कॉस 3 अल्फा प्लस कॉस 3 बीटा प्लस कॉस 3 गॅमा इक्वल्स टू 3 टाइम्स ऑफ कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा तुम्हाला यूज करायचं, म्हणजे हा शो करून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मी काय करतोय, एक रिलेशन यूज करावं लागेल तुम्हाला. जसं मी स्क्वेअरिंग केला, आता क्युबिंग करायचं तुम्ही. ओके. तर युजिंग हे कशासाठी आहे? ई आणि एफ साठी आहे प्रूफ. युजिंग इक्वेशन किंवा असं लिहा, क्युबिंग इक्वेशन सेकंड ऑन बोथ साइड. मग इथं एक्स प्लस वाय प्लस झेड ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू 0 येईल आणि याचं एक्सपान्शन काय राहतो? एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब इक्वल्स टू 3xyz. क्यूबचं एक्सपान्शन 3 व्हेरिएबलचं हे फॉर्म्युला पाठ करून घ्यायचं. मग इथं सिस अल्फा ब्रॅकेट क्यूब प्लस सिस बीटा ब्रॅकेट क्यूब प्लस सिस गॅमा ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू 3 सिस अल्फा सिस बीटा आणि हे सिस गॅमा. मग बाय डी मोवियर्स थेरम थेरम त्या थेरमने मी काय सांगू शकतो? कॉस हा पॉवर आहे तर पॉवर कुठं मल्टिप्लाय? अँगल सोबत. 3 अल्फा प्लस 6 3 बीटा प्लस 6 3 गॅमा इक्वल्स टू 3. मल्टिप्लिकेशन मध्ये आहे सिस, तर अँगल्स काय होणार? ऍडिशन्स मध्ये घ्यायचे. सिस ऑफ अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. तर याला पोलार फॉर्म मध्ये कसं रिप्रेझेंट करू? कॉस ऑफ 3 अल्फा प्लस I sin of 3 alpha plus cos of 3 beta plus I sin of 3 beta plus cos of 3 gamma plus I sin of 3 gamma equals to 3 times of cos alpha plus beta plus gamma plus I sin of alpha plus beta plus gamma.
गेला मल्टिप्लिकेशन करतो कॉस 3 अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा प्लस आय टाइम्स ऑफ 3 साइन ऑफ अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. ठीक आहे. इक्वेटिंग रियल and imaginary parts on both sides. Okay, therefore cos 3 alpha plus cos 3 beta plus cos 3 gamma ची किंमत बघा इथं काय रियल पार्ट राईट हँड साइडला 3 cos of alpha plus beta plus gamma and sin 3 alpha plus sin 3 beta plus sin 3 gamma ची किंमत 3 sin ऑफ अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. ठीक आहे. तर हे ई आणि एफ साठी प्रूफ होता जे की इझिली आपण कॅल्क्युलेट केलं बाय टेकिंग और बाय क्यूबिंग ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 1 जे की x प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 0. ठीक आहे. लक्षात आलं. तर हे व्यवस्थित करून घ्या. एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये 6 थ्रू दॅट 6 सबमिट्स दिलेले आहेत. एकाच याच्यामध्ये मी सोल्युशन्स काढलेत. व्यवस्थित तुम्हाला काय करायचे नोटबुक मध्ये मेन्शन करून घ्यायचे आहे. तर अशाच क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी आणणार आहेत पीवायक्यूज बट कन्सेप्ट क्लिअरिंग क्वेश्चन्स राहील आणि रिलेटेड विथ फर्स्ट चॅप्टर. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ अजून 2-3 प्रॉब्लेम्स घेऊन येईल तुमच्यासाठी आणि तुम्ही काय करायचं तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायचे आहेत आणि मॅक्झिमम त्यांना हेल्पफुल होईल ह्या क्वेश्चनचा. ओके. अपकमिंग तुमच्या PT1 साठी पण इम्पॉर्टंट आहेत आणि D पार्ट 2 च्या एक्झाम फायनल एक्झाम साठी पण इम्पॉर्टंट ठरणार आहे. ठीक आहे. थँक्यू.